बोली नर्मदा मैया की जय हो। हर गहरी नर्मदान गहरो पाणी देखी न जीव घबराए हो मैया पार लगाव जो। हे कोण तालपुर जहाजपुर, हाँ जहाजपुर में आए आम्ही आणि इसके ऊपर पहले ये था तो इसके अंदर हम सोए थे। अभी तो उतारा गुरुजी, हाँ 8 तारीख चालू है। अच्छा हाँ। तो इसके अंदर हम सोए थे उस टाइम। हाँ बराबर ये 8 तारीख से हाँ नवपुराण यज्ञ। अच्छा नवपुराण यज्ञ चलेगा। अरे आणि इथे एक महाराज राहत होते बरं का, त्यांच्या पायात घुंगरू होतं। मी त्यांच्याकडे आलो होतो मागच्या वेळेस, त्यांचा अखंड दुना चालू आहे आणि मी त्यांच्याकडे आलो होतो तर त्यांच्याकडे मी भोजन प्रसाद वगैरे घेतली होती बरं का मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये 27 मेला। आणि आता ते नाही आहेत म्हणजे ते शांत झाले। गेल्या वर्षी बरोबर मे महिन्यामध्ये म्हणजे आता हा मे जाऊन 1 वर्ष होऊन 2-3 महिने झाले होते त्यांचीच आहे सगळी भांडी। त्यावेळेस सुद्धा ही भांडी अशीच होती नर्मदे हार। इथं ते साधू महात्मा शांत झाले बरं का, त्यांच्या पायात घुंगरू, त्यांच्या छड्या बिड्या हे सगळं माझ्याकडे फोटो आहेत बरं, त्यांचे हे सगळे फोटो माझ्याकडे। नर्मदे हार हे आता बंद असतं आणि नर्मदे हार। ये तालपुर में देखो महाराज जी परिक्रमावासी की सेवा करते हैं। आज हमको भोजन लेके आए घर से। पहले इधर एक साधु महात्मा रहते थे लेकिन वो पिछले साल उनको हाँ है पिछले साल हमने उनके हाथ का भोजन लिया और वो कोरोना में चले गए। अभी ये कमान संभालेंगे नहीं, बिल्कुल बिल्कुल। अभी मैया का आशीर्वाद आपको मिलने वाला है बहुत बड़ा, आप चिंता न करें, ये मैया की कृपा होती है। आप जितना करेंगे ना उतना प्रपंच समय पर गुरुजी आप हम थे आप थे बराबर। नहीं हो जाएगा, आपके हाथ से हो जाएगा पहले निकल जाता मैं बराबर। कोई भी क्या सिस्टम था मतलब आपको आज खिलाने का था, ये मैया ने बोल दिया कि उनके पास से जाओ। नर्मदे हार। आता आम्ही आहे तालपुरामध्ये हनुमान मंदिर आहे, तिथे एक साधू महात्मा राहतात, त्यांच्याकडूनच आम्ही ते मागच्या वेळेस जेवण घेतलं होतं बरं आणि आज यांनी दिलेलं आहे खूप छान ते डब्बा वगैरे आणि भाजी घेऊन आले घरून। याला म्हणतात नर्मदा परिक्रमा आणि याला म्हणतात सेवा। तर निगोदर महाराज जी अच्छा लगता है, इसमें डाल दो महाराज जी। श्री रामचंद्र चरण वचसा स्मरामि। ओम सहनावतु सहनौतु सवीर्यं करवहि तेजस्विनावधीतमस्तुमाविद्विषावहै नाम घ्या श्रीहरी सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी हे पूर्ण ब्रह्म हे जाणीजे यज्ञ। नर्मदे हार। हे त्या गावातला एक मुलगा आहे, ते घेऊन आलेलं आहे सगळं जेवण बरं का। तो इथं काम करतो समोर आणि आम्हाला पहिले आणलं इथे ते साधू महात्मा इथं नाही आहेत। नर्मदे हार। खरंच असं पाहिलं की मला आनंद वाटतो। आश्रमांमध्ये सेवा इतकं चांगलं होत नाही पण अशा नर्मदे हार।